सर्वात प्रथम आम्ही स्वतःहून काँग्रेस पक्षाचे आभार मानले की त्यांनी आमच्यासाठी माझ्यासाठी स्पेसिफिकली ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी ह्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खळगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं। त्यांना पाठिंबा दिला। ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही आमच्या नेत्या इंडिया आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी श्रीमती सोनिया गांधी यांची व आमचे नेते राहुलजी गांधी यांची भेट दिली आणि त्यांना हा पाठिंबा दिला असल्याचं कळवलं। त्यांचा आशीर्वाद पुढच्या वाटचालीसाठी घेतला आणि आज आम्ही दोघेही ह्या पुढच्या काळात एकसंघपणे राज्यात काम करू हे त्यांना आश्वासन दिलं। जी परवा 8 तारखेची बैठक पूर्ण झाली। सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून काँग्रेसची 100 पूर्ण झाली याचा सांगलीकरांना आनंद आहे। काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनास्वी आनंद। विषयाची मला सांगा, परवा जी बैठक होणार आहे त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार आहे का? संसदीय काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक साहेब, उद्या महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या खासदारांची बैठक ही टिळक भवन येथे आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष श्रीयुत आमदार नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व रमेश चन्नीतला आमचे प्रभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवलेली आहे। ह्या बैठकीचं आमंत्रण हे मला आलेलं आहे आणि म्हणून मी या बैठकीला जाणार आहेच आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सर्व खासदारांची परवा दिवशी संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे। त्या बैठकीचं सुद्धा मला निमंत्रण प्राप्त झालेलं आहे। मी स्वतः आणि शक्य झालं तर विश्वित कदम साहेब यांना सोबत घेऊन या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे। महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो पाळला गेला नाही असं सांगतो। त्याला उत्तर आम्ही देणार नाही। हे पहा, निवडणुकीच्या काळात आमचे आणि ठाकरे कुटुंबियांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत, वर्षानुवर्ष आहेत आणि ही जागा आम्ही लढणं गरजेचं होतं हे कदाचित निवडणुकीच्या काळात आम्हाला ठाकरे कुटुंबियांना पटवून किंवा त्यांच्या पक्षाला पटवून सांगता आलं नसेल। अजूनही वेळ गेलेली नाही आहे। निश्चित आमच्या आजोबांचे, वसंतदादांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे एवढे चांगले घनिष्ठ संबंध होते। ह्या संबंधाचा पुढचा भाग म्हणून निश्चितच ह्याच्या पुढच्या काळात हा विषय, माझा विषय, सांगलीचा विषय, आमचा विषय हे पुढे ताणला जाणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।